कामामध्ये खरंच आनंद मिळू शकतो का? म्हणलं तर सोपा प्रश्न आहे, म्हणलं तर अवघड आहे. अगदी सोपं उत्तर म्हणजे जर आपलं आवडतं काम असेल तर नक्कीच आनंद मिळतो. पण प्रत्येकाला आपल्या आवडीचं काम मिळेलच असं काही सांगता येत नाही. मग आहे ते कामात सुद्धा आपल्याला आनंद मिळवता येईल का? बरं, हे काम काही फक्त ऑफिसचं असेल असं नाही, घरचं सुद्धा काम असू शकतं. घरातली कामं, गृहिणी असतील, ऑफिसची कामं असतील. काही वेळेला असं वाटतं की काम नको. म्हणजे आपल्या इथं एक शब्द आहे, मंडे ब्ल्यूज म्हणतात. आज योगायोगाने रविवार आहे. सोमवारीच कामाला जाताना लोकांना नको वाटतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कामामध्ये आनंद वाटत नाही. मग हा कामामध्ये आनंद आणता येईल का? तर मला वाटतं निश्चित आणता येईल. काही जर आपण छोटे छोटे बदल केले काम करताना. प्रथमतः दिवसभरात काय काम करायचं याची स्पष्टता आपल्याकडे पाहिजे. म्हणून आपली टू डू लिस्ट, आज आपल्याला काय काय कामं करायची आहेत याची यादी असेल तर मनातला गोंधळ कमी होतो. शांततेने कामं झाली की आपोआप त्या कामातून सुद्धा आनंद मिळतो. ती यादी झाल्यानंतर महत्त्वाची, अत्यावश्यक कुठली आहेत, साधारण मिडियम प्रायोरिटीची कुठली आहेत आणि कुठली कामं अशी आहेत की ठीक आहे उद्यावर ढकलली तरी चालण्यासारखी, असं जर आपण 3 कॅटेगरीमध्ये करू शकलो तर त्याची अजूनही फायदा होतो. एकदा झाल्यानंतर ज्या कामांना खूप मनाची एकाग्रता लागते ती शक्यतो सकाळी आपण जेवणाच्या आतमध्ये करून घ्यावीत. कारण त्यावेळेस आपलं मन फ्रेश असतं, ताजं असतं, झोप झालेली असते, नाश्ता झालेला असतो आणि त्यावेळेला आपलं चांगलं लक्ष लागू शकतं. तर त्यामुळे शक्यतो जेवणाच्या आधी ही कामं करावीत. ही कामं करत असताना आपण फ्लो स्टेटमध्ये जाणं आवश्यक आहे. आता फ्लो स्टेट म्हणजे काय? तर आपण बाकी सगळ्या गोष्टी विसरून जाऊन, सगळी नोटिफिकेशन ऑफ करून, मोबाईल बाजूला ठेवून, लॅपटॉपवर काम करत असेल तर मोबाईल बाजूला ठेवून, कुठल्याही डिस्ट्रॅक्शन्स, कुठलाही इतर डिस्टर्बन्स न होता आपण ते काम अगदी मनपूर्वक केलं, मल्टीटास्किंग न करता, तर आपण फ्लो स्टेटमध्ये जाऊ शकतो. पण या फ्लो स्टेटमध्ये जाण्यासाठी अजून एक आवश्यक गोष्ट आहे, ती म्हणजे ते काम थोडंसं चॅलेंजिंग पाहिजे. फार रुटीन काम असेल तरी मन लागत नाही आणि खूप चॅलेंजिंग असेल तरी ते करावंसं वाटत नाही. तर त्या कामामध्ये रुटीन प्लस एक थोडासा चॅलेंज टाकणं आवश्यक आहे. असं झालं की आपण ते काम अतिशय चांगल्या रीतीने करू शकतो आणि आपल्या मनालासुद्धा त्या फ्लो स्टेटमुळे एक आनंद मिळतो. दुसरी गोष्ट, काम करताना आपली भावना कशी असावी. आपण जर फक्त पैसे मिळवण्यासाठीचं काम करत असतो किंवा पाट्या टाकण्यासाठी आता नोकरी आहे, काय करायचं बाबा, बिझनेस आहे, करावं लागतो बाबा, असं म्हणून केलं तर त्यात आनंद मिळत नाही. पण आपण त्यातनं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतो आहे, काही सेवा करतो आहे, ही जर भावना आपण ठेवली तर निश्चितपणे आपल्याला कामामधून सुद्धा आनंद मिळू शकतो. दुपारी आपण साधारण जी रुटीन कामं आहेत, साधारण अगदी फार ज्याला कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, फार काही स्मरणशक्ती लागत नाही, एकाग्रता लागत नाही, अशी कामं जर दुपारी केली, इतरांबरोबरचे इंटरॅक्शन्स आहेत किंवा ईमेलला उत्तर देणं आहेत, रुटीन ईमेलला, ती आपण दुपारनंतर केली तर जास्त चांगली. कामाचे तास हे न मोजता आपण किती प्रोडक्टिव्ह काम करतो आहे हे बघणं आवश्यक आहे. बरेच जण उशिरापर्यंत काम करतात, पण खरं तर ते किती प्रोडक्टिव्हली काम करू शकतात हा मोठा प्रश्न आहे. पुरेशी झोप आवश्यक आहे. पुरेशी झोप झाली तर काम आनंदी होतं. आपला आहारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. सकाळी आपण पौष्टिक चांगला आहार घेतला, योग्य प्रमाणात घेतलात तर निश्चितपणे काम करताना मन लागतं आणि आपण कामातसुद्धा अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतो आपण. तर मुळात आपला विषय जो होता की कामामधून आनंद मिळू शकतो का, तर निश्चितच मिळू शकतो. थोडक्यात सांगायचं तर आवडतं काम शक्यतो करावं, पण तेही जर नाही मिळालं तरी ज्या मी आता टिप्स सांगितल्या त्या जर आपण वापरल्या तर खूप चांगलं काम होऊ शकतं. त्याबरोबर बरेच जण काम करताना मध्ये ब्रेक घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या कामामधला आनंद निघून जातो आणि प्रॉडक्टिव्हिटी पण तेवढी मिळत नाही. त्यामुळे शक्यतो एक 40 मिनटं 45 मिनटं झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनटाचा ब्रेक आवश्यक आहे.
त्या ब्रेकमध्ये कुठल्याही प्रकारचं काम न करता किंवा मोबाईलवरती स्क्रोलिंग न करता आपल्या आवडती एखादी गोष्ट, चहा घेणं, कुठेतरी शांतपणे एखाद्या गार्डनवर जाऊन बसणं, कुठे मोकळी जागा असेल तिथे जाऊन बसणं, हे जर आपण केलं तर 10 मिनिटांनी आपण परत एकदा पूर्ण तयारीने येऊ शकतो. मन जर आपलं आनंदी असेल तर कामामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. बऱ्याच लोकांना याचं महत्त्व कळत नाही, पण मी एका ठिकाणी खूप चांगलं वाक्य वाचलं होतं की वी मेक एम्प्लॉईज हॅपी अँड देन आवर एम्प्लॉईज मेक कस्टमर्स हॅपी. आधी आम्ही आमच्या जिकडे जे काम करणारे लोक आहेत त्यांना आनंदी ठेवतो आणि मग ते आमच्या कस्टमरला आनंदी ठेवतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे की नुसतं काम न करता त्या कामामधून आपल्याला आनंदसुद्धा घेता आला पाहिजे. आपल्याला अशी जर वेळ आपण आणली तर आपल्याला सुट्टीच्या दिवशीची वाट बघायची गरज पडणार नाही आनंदासाठी. नाहीतर आठवड्यातले 5 दिवस 6 दिवस हे दुःखात घालवायचे आणि मग फक्त एक सुट्टीचा दिवस का 2 सुट्टीचे दिवस आनंदाचे म्हणायचं आणि मग परत एकदा दुःखात जायचं. हे असं करण्यापेक्षा आपल्याला पूर्ण आठवडाभरसुद्धा आनंद मिळू शकतो जर आपण या काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या. कदाचित हा विषय एका व्हिडिओमध्ये संपणार नाही, आपण पुढे पण हा कंटिन्यू करू, पण आत्तापुरतं एवढंच. धन्यवाद.